विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, तो एखाद्या ऑब्जेक्टवरती कसा ॲक्ट होतो, या सगळ्या गोष्टी आज आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला आपण पाहूया पॉइंट्स दॅट वी विल स्टडी. ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स, केप्लर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सुरुवातीला आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन. सुरुवातीला कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन. The phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. आणि हा जो त्यांनी शोध लावलेला आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा, त्याच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगेन. सर आयझॅक न्यूटन हे एकदा एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि अचानक त्या झाडावरचं एक सफरचंद तुटून खाली पडलं. त्यांनी ऑब्झर्व केलं की ते सफरचंद अगदी स्ट्रेट लाईनमध्ये आणि खालीच पडतंय. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हे सफरचंद खालीच का बरं पडलं? बरं खाली पडलं ते स्ट्रेट लाईनमध्येच का बरं पडलं? ते असं तिरकं का नाही पडलं, किंवा अशा हॉरिझॉन्टल डिरेक्शनमध्ये का नाही पडलं, किंवा ते वर का नाही गेलं? ते खालीच का बरं पडलं? बरेच दिवस त्यांना हा प्रश्न सतावत राहिला आणि त्यांनीही त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यांनी याच्यावर खूप विचार केला आणि नंतर ते या कन्क्ल्युजनपर्यंत पोचले की पृथ्वी त्या सफरचंदावरती एक कोणता तरी ॲट्रॅक्टिव्ह फोर्स ॲप्लाय करत असणार आहे आणि त्या फोर्सनं ती त्या सफरचंदाला स्वतःकडं खेचून घेते आणि त्यामुळं तो सफरचंद खालीच आणि स्ट्रेट लाईनमध्ये पडतो. पृथ्वी त्या सफरचंदाला ज्या फोर्सनी स्वतःकडं खेचून घेते त्या फोर्सला त्यांनी नाव दिलं फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. पहा, अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स इज कॉल्ड फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण ग्रॅव्हिटी हा सुद्धा शब्द ऐकतो. ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशन या गोष्टी जवळपास सारख्या आहेत. आता ज्याप्रमाणे पृथ्वीवरच्या वस्तूंच्यावर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट होतो, त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीभोवती काही ऑब्जेक्ट्स फिरत असतात, जसं की आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतील किंवा पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट मून असेल, तर यांच्यावर सुद्धा काही फोर्स ॲक्ट होत असेल का? तर बरोबर आहे मित्रांनो, पृथ्वी यांच्यावर सुद्धा आपला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲप्लाय करत असते. म्हणजेच आपण ग्रॅव्हिटी म्हणजे काय सांगू शकतो? ग्रॅव्हिटी इज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स दॅट अफेक्ट्स एनिथिंग विथ मास. या युनिवर्समध्ये कोणताही ऑब्जेक्ट ज्याला वस्तुमान आहे त्या प्रत्येक ऑब्जेक्टवरती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲप्लाय होत असतो. मग तो ऑब्जेक्ट कुठंही असू दे, कोणत्याही पोझिशनला असू दे, कोणत्याही डिरेक्शनमध्ये असू दे. जसं की इथं पृथ्वीभोवती एका व्यक्तीचे 3 डिरेक्शन्स तुम्हाला दाखवलेले आहेत, पण कुठं जरी असला तरी त्या व्यक्तीवरती ॲप्लाय होणारा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनची डिरेक्शन कुठं असणार आहे? तर नेहमी टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. लक्षात येत आहे? ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपेटल फोर्स. सो व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर डिरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असेल तर त्याचं मोशन कोणतं असतं? सर्क्युलर मोशन. जसं की इथं तुम्हाला दाखवलेलं आहे, एक व्यक्ती हातामध्ये दोरी घेतलेली आहे, ज्या दोरीच्या एका टोकाला दगड बांधलेला आहे आणि दुसऱ्या टोकाला धरून ती व्यक्ती ती दोरी गोल गोल फिरवते आहे. तर इथं त्या दोरीचं जे मोशन आहे त्या मोशनला काय म्हणायचं? किंवा त्या दोरीचं म्हणा किंवा त्या स्टोनचं म्हणा,
मोशन कोणतं आहे? सर्क्युलर मोशन. आता जोपर्यंत त्या व्यक्तीनं त्या दोरीला ती व्यक्ती त्या दोरीला फिरवते आहे तोपर्यंत त्या स्टोनवरती जो ॲक्ट होणारा फोर्स आहे तो कुठं असणार आहे? त्या व्यक्तीकडं असणार आहे, म्हणजेच त्या सर्कलच्या सेंटरकडं असणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रिपेटल फोर्स, जसं की इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके. आणि ज्यावेळी ती व्यक्ती तो दोरा सोडून देईल तेव्हा मात्र हा जो स्टोन आहे तो त्याच्या टँजेन्शियल डिरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. लक्षात येते? तर त्या स्टोनवरती जोपर्यंत तो स्टोन त्या सर्क्युलर मोशनमध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावरती जो सेंटरकडे डिरेक्टेड फोर्स आहे त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. असे बरेच एक्झाम्पल्स आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघत असतो. पहा इथं ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे पहिल्या आकृतीमध्ये, इथं ज्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये फिरतायत. ओके. त्या प्रत्येक व्यक्तीवर जो फोर्स ॲप्लाय होतोय त्याची डिरेक्शन कुठं असणार आहे? टुवर्ड्स दी सेंटर. ओके. असेच आपण काही आणखी एक्झाम्पल्स बघूया. या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये जोपर्यंत ते ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्यावर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंटरच्या डिरेक्शनमध्ये आहे आणि त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजेच अ फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल and is directed towards the center of the circle is called centripetal force. त्याच्या नावामध्येच आहे सेंट्रिपेटल मीन्स सेंटर सीकिंग. जे सेंटरकडे डिरेक्टेड आहे त्या फोर्सला काय म्हणायचं? सेंट्रिपेटल फोर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहे केपलर्स लॉज. केपलर हे जे सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टनी प्लॅनेटरी मोशनचं स्टडी केला. सो व्हॉट इज मीन बाय प्लॅनेटरी मोशन? जे ग्रह सूर्याभोवती फिरत असतात तर त्यांच्या मोशनला काय म्हणायचं? प्लॅनेटरी मोशन. तर या प्लॅनेटरी मोशनचा केपलर्सनी स्टडी केला आणि त्याच्यावर आधारित 3 लॉज त्यांनी सांगितलेले आहेत जे आता आपण पाहणार आहे. सुरुवातीला अशी कन्सेप्ट होती की सूर्याभोवती जे ग्रह फिरतात ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, वर्तुळाकार गतीमध्ये फिरतात. पण केपलर यांनी सांगितलं की सूर्याभोवती ग्रह फिरतात ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न फिरता इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात, इलिप्समध्ये फिरतात. सो पहिला आपण हे बघूया व्हॉट इज मीन बाय इलिप्स. पहा इलिप्स तयार कसा होतो? समजा हा एक कोन घेतलेला आहे आणि त्या कोनला जर असं तिरक्या डिरेक्शनमध्ये आपण जर कट केलं, कोनला तिरक्या डिरेक्शनमध्ये कट केलं तर आपल्याला मिळणारी जी आकृती आहे त्या आकृतीला काय म्हणायचं? इलिप्स. जसं की इथं तुम्हाला शेप दाखवलेला आहे, या शेपला काय म्हणायचं? इलिप्स. तर प्लॅनेट्स हे जे सूर्याभोवती फिरत असतात ते कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात? तर या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात. आणि याच्याशी रिलेटेड केपलरनी आपला फर्स्ट लॉ सांगितलेला आहे. बघा त्यांनी काय फर्स्ट लॉ सांगितला? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. कुठल्याही प्लॅनेटचं सूर्याभोवतीचं जे ऑर्बिट आहे ते कोणत्या टाईपचं आहे? तर ते इलिप्स आहे. विथ आणि कसं? द सन ॲट वन ऑफ द फोकाय. आता आपण सर्क्युलर मोशन घेतलं किंवा एखादा सर्कल कन्सिडर केला तर त्याचा एक महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे त्याचा सेंटर. सर्कलला ज्याप्रमाणे सेंटर असतो त्याप्रमाणे इलिप्सला फोकस असतात आणि कोणत्याही इलिप्सला 2 फोकस असतात. जर एकच वर्ड असेल तर त्याला आपण फोकस म्हणतो. इथं त्याचं प्लुरल झालं, अनेक वचनी झालं म्हणून त्याला आपण
फोकाय म्हणतो, FOCI, फोकाय. ओके, तर कुठल्याही इलिप्सला हे 2 फोकाय असतात. आणि केपलरनी काय सांगितलं, तर सूर्य हा त्याच्या एका फोकसच्या ठिकाणी असतो. काय त्यांनी आपला फर्स्ट लॉ सांगितला बघा, की जर एखादा प्लॅनेट सूर्याभोवती फिरत असेल तर तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो आणि त्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये त्याच्या फोकसच्या ठिकाणी, एका फोकसच्या ठिकाणी सूर्य असतो. ओके, त्याच्यानंतर केपलरने आपला सेकंड लॉ काय सांगितला बघा. सेकंड लॉ सांगताना सुरुवातीला आपण बघूया. आता इथं आपण परत पाहतोय की सूर्य त्याच्या एका फोकसच्या ठिकाणी आहे आणि त्या प्लॅनेटचं इलिप्टिकल ऑर्बिट आहे. आता समजा की एखाद्या प्लॅनेटला, आपण आपलं अर्थच कन्सिडर करूया, आपल्या पृथ्वीला A1 एवढा एरिया जाण्यासाठी, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी 1 महिन्याचा वेळ लागतो. म्हणजेच मी इथं तुम्हाला दाखवेन. समजा सुरुवातीला आपली पृथ्वी या ठिकाणी आहे आणि इथून आपल्या पृथ्वीला या ठिकाणपर्यंत जायचं आहे आणि एवढं अंतर कापायला तिला 1 महिना लागतो. तर त्यावेळी तिनं कवर केलेला जो काही एरिया असेल, आपल्या पृथ्वीनं कवर केलेला जो एरिया आहे तो इतका आहे. ठीक आहे, इथंपर्यंत जायचं. तर एवढं अंतरसुद्धा कापायला तिला 1 महिन्याचा वेळ लागतो आणि एवढं अंतर कापायच्या वेळी तिनं कवर केलेला एरिया हा इतका आहे. ओके, तर बघा लागलेला कालावधी 1 महिन्याचाच आहे. दोन्ही अंतर कवर करायला तिला लागलेला कालावधी 1 महिन्याचा आहे. तर तिनं जे कवर केलेलं हा ब्ल्यू कलरमध्ये दिसणारा एरिया आहे ते एरियासुद्धा समान असणार आहेत. हा काय आहे, केपलर्स सेकंड लॉ. अ रेडियस वेक्टर जॉइनिंग एनी प्लॅनेट टू द सन स्वीप्स आउट इक्वल एरिया इन इक्वल लेंथ ऑफ टाइम. स्वीप्स म्हणजे काय, कवर्स. इट स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तेवढाच कालावधी असेल तर समान एरिया तो कवर करतो. हा केपलरचा सेकंड लॉ आहे. आपण अजून दुसरी डायग्रॅम बघू. पहा, इथं टी हा कालावधी सारखा असेल तर तिनं कवर केलेले हे जे 3 एरियाज आहेत तिन्हीसुद्धा ए हे तिन्ही एरिया काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. इथं पण तेच दाखवलेलं आहे. समजा एका महिन्यात पृथ्वी ए या पोझिशनपासून बी या पोझिशनपर्यंत जात असेल आणि एकाच महिन्यात ती वाय पासून एक्सपर्यंत जात असेल तर तिनं कवर केलेले हे जे एरिया आहेत हे दोन्ही एरिया कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. हा आहे केपलर्स सेकंड लॉ. काय सांगितलं, तर लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहणार आहोत आपण केपलर्स थर्ड लॉ. आता केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो बघा. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्टिकल ऑर्बिट. तर सुरुवातीला आपण पाहूया हे सेमी मेजर ॲक्सिस किंवा ॲव्हरेज डिस्टन्स काय आहे. इथं तुम्ही पहा, इथं तुम्हाला दिसेल, इथं हे जे ए आहे याला काय म्हणायचं, सेमी मेजर ॲक्सिस. ओके, तर काय केपलर्स थर्ड लॉ सांगितला, तर स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. म्हणजेच टी स्क्वेअर इज प्रपोर्शनल टू द आर क्यूब. आणि ह्या लॉवरून आपल्याला काय लक्षात येते, तर हा जो प्लॅनेट सूर्याभोवती फिरतो आहे त्याचं प्रत्येक वेळी स्पीड सारखं असणार नाही आहे.
त्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्रत्येक वेळी सूर्याभोवती फिरणाऱ्या प्लॅनेटचा स्पीड हा वेगवेगळा असणार आहे. तो जोपर्यंत सूर्याच्या जास्त जवळ असेल तिथं त्याचं स्पीड जास्त असणार आहे. तो सूर्यापासून लांब गेला की त्याचं स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात येते? हे केपलरचे तिन्ही लॉज झाले. आणखी एकदा बघूया. फर्स्ट लॉ काय होता, तर द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन ॲट वन ऑफ द फोकाय. सेकंड लॉ आपण बघितला, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि थर्ड लॉ आपण पाहिला की स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. ओके, जेवढं तो प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल, जेवढं तो प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल तेवढं त्याचं स्पीड जास्त असणार आहे. जेव्हा तो प्लॅनेट सूर्यापासून लांब असेल तेव्हा त्याचं स्पीड कमी होणार आहे. म्हणजेच या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्या प्लॅनेटचं स्पीड प्रत्येक वेळी सारखं असणार नाही आहे, ते चेंज होत राहणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा, न्यूटननी सांगितलेलं आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय आहे तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? तर या पूर्ण युनिव्हर्समध्ये कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या, मग तुम्ही तुमचं पेन आणि तुमची वही घ्या, तुम्ही आणि तुमचं बुक घ्या, कुठलेही दोन ऑब्जेक्ट घ्या, लिव्हिंग असू देत नॉन लिव्हिंग असू देत, तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये नेहमी एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. आणि तो फोर्स केवढा असतो बघा. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय बघा, एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स विच इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बघा, समजा हे दोन ऑब्जेक्ट आहेत M1 आणि M2 आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ते R आहे. तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगितलं त्यांनी, यांच्या या दोन ऑब्जेक्टमध्ये जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे तो केवढा असणार आहे, दॅट फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. इथं ह्या दोन ऑब्जेक्टचा जो मास आहे M1 आणि M2, तर त्याच्या प्रोडक्टला हा फोर्स डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि या दोघांच्या मधलं जे अंतर आहे त्या अंतराच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे, जसं की इथं तुम्हाला या फॉर्म्युल्याने दाखवलेलं आहे. ओके, या दोन ऑब्जेक्टमध्ये अप्लाय होणारा ॲक्ट होणारा फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता आपल्याला जर ही प्रपोर्शनॅलिटी साईन, आपल्याला हे प्रपोर्शनॅलिटी साईन काढून टाकायचं असेल तर आपण काय करणार, त्याच्याऐवजी इक्वल टू साईन घेणार आणि जेव्हा तुम्ही प्रपोर्शनॅलिटी साईन काढून तिथं इक्वल टू घेताय तेव्हा तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि इथं कॉन्स्टंट घेतलेला आहे G. ओके, आणि त्यामुळे तो फॉर्म्युला काय झाला, या दोन ऑब्जेक्टमध्ये ॲक्ट होणारा फोर्स किती असणार आहे, F इज इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन R स्क्वेअर. बघा, इथं परत तेच सांगितलेलं आहे. आपण हाच फॉर्म्युला स्प्लिट करून बघूया. इथं हा जो G कॉन्स्टंट वापरलेला आहे त्याला काय म्हणायचं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर F M1 आणि M2 हे दोन ऑब्जेक्ट असतील, त्यांच्यामधलं डिस्टन्स जर R असेल तर त्यांच्यावर जो ॲक्ट होणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो किती असणार आहे, F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन R स्क्वेअर.
त्यातलं जी म्हणजे काय आहे तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 M2 हे काय आहेत तर त्या दोन्ही ऑब्जेक्टचं मास. आणि आर काय आहे तर त्या दोन्ही ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स. ओके. देन आता तुम्ही कुठलेही ऑब्जेक्ट घ्या, ज्याप्रमाणे तुम्हाला आत्ता सांगितलं की फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजेच इथं 3 गोष्टी आपल्याला या लॉवरून क्लिअर होतात की द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट्स बिटवीन ऑल ऑब्जेक्ट्स. तुम्ही युनिवर्समधलं कुठलेही 2 ऑब्जेक्ट्स घ्या, ते 2 ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा कंपल्सरी ॲक्ट होणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं इफ मास इन्क्रीजेस द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस. आता हे आपण कशावरून म्हणू शकतो, जसं की तुम्हाला आत्ता इथं सांगितलं होतं की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. त्यामुळं जेवढं तुम्ही मास वाढवाल डिरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्यामुळे जेवढं तुम्ही मास वाढवाल, जेवढं त्या ऑब्जेक्ट्सचं मास वाढवाल तेवढं त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असणार आहे. आणि जेवढं तुम्ही त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढवाल तेवढं मात्र त्यांच्यातलं अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही 2 ऑब्जेक्टचं मास सेम ठेवलं पण त्यांच्यातलं जर डिस्टन्स वाढवलं तर त्यांच्यातलं अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी होणार आहे. का? बिकॉज डिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल. डिस्टन्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्याच्यामुळं इथं सांगितल्याप्रमाणे काय होईल तर if distance increases the force of gravity decreases and if the mass increases force of gravity increases. ओके. त्याच्यानंतर तोच फॉर्म्युला आपण परत एकदा व्यवस्थित लिहिलेला आहे. या 2 M1 आणि M2 मास असलेले 2 ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स r असेल तर त्यांच्यावर ॲक्ट होणारा फोर्स किती असणार आहे जी M1 M2 अपॉन r². आणि इथं हा जो जी आहे तो जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि त्याची व्हॅल्यू किती असते तर जीची व्हॅल्यू ही नेहमी 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². आणि हे रिलेशन तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही 2 ऑब्जेक्टमध्ये नेहमी अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. हा फोर्स डिपेंड्स ऑन प्रोडक्ट ऑफ मासेस. जेवढं तुम्ही मास वाढवाल तेवढं हा फोर्स वाढत जाणार आहे. आणि इट डिक्रीजेस विथ डिस्टन्स. तुम्ही जेवढं त्यांच्यातलं डिस्टन्स वाढवाल तेवढं हा फोर्स काय होणार आहे कमी होत जाणार आहे. ओके. तर इथं या पद्धतीनं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सांगितलेलं आहे. आय थिंक तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. ओके. थँक्यू.